स्वामी समर्थ. आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींनी ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले. स्वामींनी ब्राह्मणाचे दारिद्र्य कसं दूर केलं. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तगुरु यांचा तिसरा अवतार होय. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तगुरु यांचा तिसरा अवतार होय. त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली आहे. त्यापैकी एक आहे आजच्या गोष्टीतील गरीब ब्राह्मण. श्री गुरु भिलवडीहून कृपरवार या क्षेत्री आले. कृपरपूरला ते पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम आहे. कृपरपूर इथे पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम आहे. या क्षेत्राला दक्षिण काशी असे म्हणतात. श्री गुरु नित्य दुपारी अमरापुरात भिक्षेसाठी जात असत आणि खऱ्या भक्तांवर कृपा करत असत. या अमलापुरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो प्रतिदिन गावात भिक्षा मागत असे. जे मिळेल त्यात आनंदाने राहत असे. दारी येणाऱ्या अतिथितीला तो पूजा करून त्यांना घरात जे असेल त्याची भिक्षा वाढत असे. त्यांची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथितीला मोकळ्या हाती परी पाठवत नसे. भिक्षात अतिसेवा आणि ईश्वराचे भजन यात ते मोठ्या सुखात होते. एकदा श्री गुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले. ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता. भिक्षा वाढण्यात घरात काहीच नव्हते. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्री गुरूंना आसन दिले. त्यांची पूजा केली. पण आता त्यांना भिक्षा काय वाढायची याचा ती विचार करू लागली. घरात तर काहीच नव्हते. बराच विचार केल्यावर तिला एक युक्ती सुचली. तिच्या दारात एक घेवड्याचं मोठं वेल होतं. त्याला पुष्कळ शेंगा आल्या होत्या. त्या ब्राह्मणाच्या बायकोने शेंगा काढल्या, त्याची भाजी केली आणि ती श्री गुरूंना वाढली. श्री गुरु प्रसन्न झाले. तुझे दारिद्र्य गेले असा आशीर्वाद दिला आणि परत जाताना त्यांनी घेवड्याचे मूळ कापून टाकले. श्री गुरूंनी घेवड्याचे मूळ कापलेले पाहून ती बाई दुःखी झाली आणि रडू लागली. थोड्या वेळाने ब्राह्मण घरी परत आला. त्याला तिने सारा प्रकार सांगितला. तो ज्ञानी ब्राह्मण म्हणाला, श्री गुरूंनी तुला आशीर्वाद दिला आहे, त्यावर विश्वास ठेव. घेवड्याचा वेल तर श्री गुरूंनी कापला होता. आता तो सगळा उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुंडळ घेतली. घेवड्याचे मूळ उपकरून काढण्यास त्याने प्रारंभ केला. आणि काय आश्चर्य त्या वेळाचे मूळ उपटताना त्या ब्राह्मणाला धनाचा एक खंडा सापडला. ते पाहून त्या दोघांनाही फार आनंद झाला. ते दोघे श्री गुरूंकडे गेले, त्यांची पूजा केली आणि घडलेली सारी गोष्ट त्यांनी तर स्वामी भक्त हो, या कथेतून सांगायचा सार एकच. अतिथी सेवा केल्याने आणि भक्तिभावाने दिलेल्या कोणत्याही गोष्टीने परमेश्वर संतुष्ट होतो. या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आले असेलच. श्री स्वामी समर्थ. चूक भूल माफ असावी.